मी विथ एनीवन बिकॉज मेरे जैसा कोई नहीं है। अपने रूल साडे रूल ਅਸੀਂ ਜਿੱਥੇ ਪਾੜੇ मी विथ एनीवन बिकॉज साडे अपने रूल ਅਸੀਂ ਜਿੱਥੇ ਪਾੜੇ ਤਾਂ ਵੱਖਰੇ। आत्ता जो तुम्ही प्रिव्ह्यू पाहिला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे। सर्व एडिटिंग या व्हिडिओमध्ये सांगितली आहे। जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशन ऑलवरती सेट करून टाका। हा जो टेटस आहे आपण अलाइट मोशन मधून क्रिएट केला आहे। सिंपली हा टेटस क्रिएट करण्यासाठी अलाइट मोशनला ओपन करायचं आहे। अलाइट मोशन ओपन केल्याच्या नंतर तुम्हाला बिटमॅप प्रीसेट आणि सेकेपिक प्रीसेट दोन्ही प्रीसेट इंपोर्ट करून घ्यायचे आहे। इंपोर्ट केल्याच्या नंतर बिटमॅप प्रीसेटला ओपन करायचं आहे। केल्याच्या नंतर काही तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस बघायला मिळून जाणार। स्टार्टिंगला यायचं आहे। स्टार्टिंगला आल्याच्या नंतर तुम्हाला एक फोटोची लेयर दिसणार आहे। फोटोच्या लेअरवरती क्लिक करून कलर फिलवरती जायचं आहे। नंबरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे। केल्याच्या नंतर जो तुम्हाला फोटो ॲड करायचा आहे त्या फोटोवरती क्लिक करून प्लस आयकॉनवरती क्लिक करून घ्यायचं आहे। केल्याच्या नंतर पहिल्या बीटवरती आल्याच्या नंतर आणखी तुम्हाला इथं फोटो ॲड करायचे आहे। प्लस आयकॉनवरती क्लिक करून मीडियावरती जातो। गेल्याच्या नंतर आता तुम्हाला काय करायचं आहे, फोटोच्या लेअरवरती क्लिक करून इथून 3 डॉटवरती जायचं आणि फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करायचं आहे। केल्याच्या नंतर फोटोच्या लेअरवरती क्लिक करून सगळ्यात लास्टला यायचं आहे, इथून 2 नंबरचा आयकॉन दिसते यावर क्लिक करायचं आहे। केल्याच्या नंतर आता इथं मी फोटो कट करून घेतो। तुम्हाला पण अशाच प्रकारे जे काय म्हणजे जेवढे काही तुम्हाला बीट दिसणार तेवढे इथं तुम्हाला फोटो कट करून घ्यायचे आहे। कट केल्याच्या नंतर आता तुम्हाला काय करायचं आहे, स्टार्टिंगला यायचं आहे। आता तुम्हाला एक डायलॉग पीएनजी आहे ते इथं ॲड करायचे आहे। तर तुमच्या फोल्डर म्हणजे ज्या फोल्डरमध्ये तुमची पीएनजी आहे त्या पीएनजीवरती क्लिक करायचं आहे। केल्याच्या नंतर पीएनजीच्या लेअरवरती क्लिक करून सगळ्यात लास्टला यायचं आहे। आल्याच्या नंतर इथं 2 नंबरचा आयकॉन दिसते यावर क्लिक करायचं आहे। केल्याच्या नंतर आता इथून बॅक यायचं आहे। सेकेपिक प्रीसेटला ओपन करायचं आहे। केल्याच्या नंतर पहिल्या फोटोच्या लेअरवरती क्लिक करून हाय पिक इथून कॉपी करायचं आहे। बॅक यायचं आहे। बिटमॅप प्रीसेटला ओपन करायचं आहे। केल्याच्या नंतर पहिल्या फोटोच्या लेअरवरती क्लिक करून हाय पिक पेस्ट करायचं आहे। बॅक यायचं आहे। सेकेपिक प्रीसेटला ओपन करायचं आहे। दुसऱ्या फोटोच्या लेअरवरती येऊन हाय पिक तिथून कॉपी करायचं आहे। बॅक यायचं आहे। बिटमॅप प्रीसेटला ओपन करायचं आहे। केल्याच्या नंतर दुसऱ्या फोटोच्या लेअरवरती येऊन हाय पिक तिथं पेस्ट करायचं आहे। बॅक यायचं आहे। सेकेपिक प्रीसेटला ओपन करायचं आहे। तिसऱ्या नंबरच्या फोटोच्या लेअरवरती क्लिक करून हाय पिक कॉपी करायचं आहे। बॅक यायचं आहे। बिटमॅप प्रीसेटला ओपन करायचं आहे। केल्याच्या नंतर आता तुम्हाला तिसऱ्या फोटोवरती हाय पिक पेस्ट करायचं आहे। बॅक यायचं आहे। सेकेपिक प्रीसेटला ओपन करायचं आहे। केल्याच्या नंतर आता तुम्हाला इथं 4 नंबरच्या फोटोच्या लेअरवरती क्लिक करून हाय पिक कॉपी करायचं आहे। बॅक यायचं आहे। बिटमॅप प्रीसेटला ओपन करायचं आहे। केल्याच्या नंतर आता इथं पण तुम्हाला 4 नंबरच्या फोटोवरती यायचं आहे। हाय पिक तिथं पेस्ट करायचं आहे। बॅक यायचं आहे। सेकेपिक प्रीसेटला ओपन करायचं आहे। केल्याच्या नंतर आता तुम्हाला 5व्या फोटोच्या लेअरवरती क्लिक करून हाय पिक कॉपी करायचं आहे। बॅक यायचं आहे। बिटमॅप प्रीसेटला ओपन करायचं आहे। केल्याच्या नंतर आता तुम्हाला यायचं आहे इथं 11.15 सेकंदावरती आल्याच्या नंतर हाय पिक पेस्ट करायचं आहे। बॅक यायचं आहे। सेकेपिक प्रीसेटला ओपन करायचं आहे। केल्याच्या नंतर आता तुम्हाला 4.12 सेकंदावरती आल्याच्या नंतर हाय पिक तिथून कॉपी करायचं आहे। बॅक यायचं आहे। बिटमॅप प्रीसेटला ओपन करायचं आहे। केल्याच्या नंतर आता तुम्हाला इथं लावायचं 11.25 सेकंदावरती हाय पिक पेस्ट करायचं आहे। केल्याच्या नंतर बॅक यायचं आहे। सेकेपिक प्रीसेटला ओपन करायचं आहे। केल्याच्या नंतर आता जो काही लास्टचा इफेक्ट राहिला आहे त्याला इथून कॉपी करायचं आहे। बॅक यायचं आहे। बिटमॅप प्रीसेटला ओपन करायचं आहे। केल्याच्या नंतर आता तुम्हाला जो काही 13.3 सेकंदाचा आहे तो तिथं हाय पिक पेस्ट करायचा आहे। केल्याच्या नंतर बॅक यायचं आहे। म्हणजे सेकेपिक प्रीसेटला ओपन करून 2 लेअरला सिलेक्ट करायचं आहे आणि इथून कॉपी लेअर करून घ्यायचं आहे। केल्याच्या नंतर बॅक यायचं आहे। बिटमॅप प्रीसेटला ओपन करायचं आहे। हा जो आयकॉन दिसते यावर क्लिक करून पेस्ट लेअर करायचं आहे। दोन्ही लेअरला सिलेक्ट करून सगळ्यात लास्टला यायचं आहे। इथं खाली तुम्हाला आयकॉन दिसते यावर क्लिक करायचं आहे। केल्याच्या नंतर 2 नंबरच्या लेअरवरती क्लिक करायचं आहे आणि इथून कट करून घ्यायचं आहे। केल्याच्या नंतर तुमचा व्हिडिओ इथे एकदम रेडी झालेला आहे। याला सेव्ह करण्यासाठी सेटिंगच्या साईडचं शेअरचं आयकॉन दिसते यावर क्लिक करून एक्सपोर्टवरती क्लिक करून घ्यायचं आहे। केल्याच्या नंतर तुमचा व्हिडिओ तुमच्या गॅलरीत सेव्ह होऊन जाणार। तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच, भेटू पुढच्या व्हिडिओ।